महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार हळूहळू स्थिर झाले आहे. ह्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. खातेवाटप झालं, बंगले मिळाले. आता पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू झालेली आहेत. हे सगळे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही चिंतेचं, अस्वस्थतेचं वातावरण आहे. कारण लोकसभा निवडणुकीत अतिशय चांगले यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. या महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांना, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी शरद पवार गट असू दे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, या तिघांनाही जबरदस्त पराभव मिळालेला आहे. या निवडणुकीत झालेल्या त्यामुळे या पराभव नंतर एकीकडे आत्मचिंतन सुरू असताना दुसरीकडे काही फेरबदल करता येतील का, या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. यामध्ये विशेषतः काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यासंदर्भात त्या हालचालींना वेग आलेला आहे. कारण 105 जागा लढवूनसुद्धा केवळ 16 जागा काँग्रेसला मिळाल्या. गेल्या 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने चांगले यश मिळवले होते. 40च्या वर जागा आल्या होत्या, पण आता केवळ 16 जागा मिळाल्यामुळे काँग्रेसच्या गटात एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. काही जिल्ह्यात तर काँग्रेसला भुईसपाट झालेले आहेत. एकही जागा त्या जिल्ह्यामध्ये त्यांना मिळवता आलेली नाही. पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळवण्यासाठी काही फेरबदल करण्याच्या दृष्टीने सध्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्ली पातळीवर ह्या हालचाली वेगावलेल्या आहेत. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आता आपल्याकडं हा पदभार काढून घ्यावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सध्या हालचालींना वेग आलेला आहे. कारण एखाद्या अपयशानंतर नेतृत्व बदल हा साहजिक प्रक्रिया आहे आणि हे अपयश एवढा मोठा आहे की कोणत्याही परिस्थितीत नेतृत्व बदल होणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे या संदर्भात काँग्रेसमध्ये मंथन सुरुवात केलेली आहे. काँग्रेसचा एकूण गट द्यायच्या या संदर्भात ह्या हालचालींना आता वेग आला असताना काही नाव पुढे आलेले आहेत. ही अशी नावे जिथे काँग्रेसला काहीतरी भविष्य मिळवून देतील का, याबाबत सध्या काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मंथन चालू आहे. जुन्या नावामध्ये विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात ही नावं आहे, पण यापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले आहे. काही वेळा यश मिळाले आहे तर काही वेळा अपयश आलेले आहे. अशावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा आग्रह काँग्रेसमध्ये सुरू आहे. आणखीन नवीन चेहऱ्या आहेत, जसे आमदार विश्वजित कदम आणि आमदार सतेज पाटील, या दोघांच्या नावावर गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विश्वजित कदम अनेक वर्ष होते. सांगली जिल्ह्यात 3 जागा त्यांच्या प्रयत्नाने आल्या आहेत. 1 काँग्रेस आणि 2 राष्ट्रवादीच्या 3 जागा आहेत. त्यामुळेच त्यांचं नाव आघाडीवर आहे. पण दुसरीकडे सतेज पाटील जे विधान परिषद गटनेते आहेत, त्यांचे नाव या स्पर्धेत अतिशय पुढे आहे. कारण काँग्रेसला आता काहीतरी विजन असणारा, काहीतरी करून दाखवणारा नवीन चेहरा हवा आहे. आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवलेला आहे की तरुणांनाच आता संधी द्यायला हवी आणि अशा तरुणांना जी के त्यांनी निश्चितपणे काहीतरी करून दाखवतील, आपल्या करिश्मा दाखवतील आणि काँग्रेसला पुन्हा एकदा आता लगेच नसणार पण किमान 5 वर्षात, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीत तरी काँग्रेसला काहीतरी आपला करिश्मा नव्हे तर आपली ताकद दाखवायची आहे. आणि ही ताकद दाखवायची असेल तर नवीन नेतृत्व अत्यावश्यक आहे. नाना पटोले यांच्या संदर्भात गेल्या 5 वर्षात अनेक तक्रारी आल्या. त्यांना बदला म्हणून मागणी झाली पण बदल झाला नाही आणि त्यांचं जे काही अपयश खापर हे त्यांच्यावर फोडण्यात आलं. मुळात हे अपयश का मिळाले याला अनेक कारणं आहेत, पण या अनेक कारणांमध्ये महत्त्वाचं कारण आहे ते नेतृत्व. त्यामुळे आता नेतृत्व बदलाच्या दृष्टीनं ह्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. यामध्ये आता युवा चेहऱ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळणार हे जवळजवळ नक्की झाले. आता हा युवा चेहरा सतेज पाटील की विश्वजित कदम एवढंच ठरणार आहे. येत्या 8 ते 10 दिवसात या संदर्भात निर्णय होणे शक्यता आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवायचं आहे आणि त्यापूर्वी तयारी
करायचं असेल तर तातडीने भाकरी बदलणं आवश्यक आहे. ती भाकरी फक्त प्रदेशाध्यक्ष पदाचीच बदलणार का? तर निश्चितपणे नाही. आणखी काही पदांमध्ये बदल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गटनेता असेल किंवा अन्य काही मुक्त प्रवक्ता असेल किंवा अन्य काही पदे असतील, ही सगळी पदं बदलून काँग्रेस आता नव्या नेतृत्वाखाली नव्या निवडणुकीला सामोरे जाणार हे नक्की आहे. फक्त या संदर्भातल्या हालचाली सध्या सुरू असल्या तरी निर्णय कधी होणार याची प्रतीक्षा काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. हा निर्णय लवकर व्हावा आणि काँग्रेसला गती यावी, काँग्रेस गतिमान व्हावं, एक आत्मविश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण व्हावा, हीच अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. आता बघूया नेमकं भाकरी कधी फिरणार आणि नेमकं नेतृत्व कोणाच्या हातात जाणार. पश्चिम महाराष्ट्राच्या हातात जाणार की पुन्हा एकदा इतर महाराष्ट्राच्या भागातच हे पद जाणार? कारण यशोमती ठाकूर यांचे नावही या पदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण, या संदर्भातल्या आणखीन हालचाली आपल्याला जर जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.